नंदुरबार जिल्ह्यातल्या रनाळे इथल्या ईश्वर चौधरींची 9 एकर शेती आहे। त्यांना रासायनिक शेती पद्धतीने शेती कसत असल्याचे अनेक तोटे जाणू लागले। मग त्यांनी रासायनिक खतांऐवजी शेणखत तसंच सेंद्रिय खतांचा आणि नैसर्गिक शेतीतल्या जीवामृताचा वापर करत शेतीला सुरुवात केली। सध्या त्यांच्याकडे गिलक्याचं पीक उभं आहे। जीवामृताच्या वापरामुळे त्यांना भरघोस उत्पन्नाची अपेक्षा आहे। आज आपण ईश्वर चौधरींच्या गिलक शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात जाणार आहोत। नंदुरबार तालुक्याचा पूर्वेकडील भाग हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो। इथंच रनाळे गावात ईश्वर चौधरींची 9 एकर शेती आहे। शेतीमध्ये रासायनिक खतांच्या नियमित वापराचे दुष्परिणाम त्यांच्या लक्षात येत होते। म्हणून यंदा त्यांनी 1 एकरांवर सेंद्रिय पद्धतीने 4 फूट बाय 4 फूट अंतरावर गिलक्याची लागवड केली। याला सेंद्रिय पद्धतीने पूर्ण 100% सेंद्रिय पद्धतीने करतोय। याच्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने म्हणजे मी जीवामृत तयार केलं आणि दर 8 दिवसांनी मी जीवामृत टाकत असतो। जीवामृतमध्ये गायचं गोमूत्र आहे, गुळ आहे, डाळीचं पीठ आहे, त्याच्यानंतर ताक किंवा दही असं मिक्स करून मी ते जीवामृत तयार करतो आणि दर 8 दिवसांनी देत असतो। या जीवामृतमुळे 40 दिवसांनी माझा गिलका निघायला लागला। जो गिलका रासायनिक पद्धतीने जर केला असता तर 45 ते 50 दिवसांनी निघाला असता, पण जीवामृतमुळे 10 दिवस अगोदर निघायला लागून गेला। गिलक्यासाठी त्यांनी जीवामृत, निंबोळी खत तसंच बऱ्याचशा सेंद्रिय निविष्ठांचा वापर केलाय। ताक आणि जीवामृताचाही त्यांनी जादा वापर केलाय। पर्यायानं त्यांना अवघ्या 40 दिवसात गिलक्याचं उत्पादन हाती आलंय। शून्य खर्च म्हटला तरी चालेल। रासायनिक पद्धतीने जर केलं असतं तर दर आठवड्याला जवळजवळ मला 6,000 रुपये खर्च आहे फवारणीचा आणि खतांचा। पण जीवामृत टाकून म्हणजे जे काय माझ्याकडे गावठी गायी आहेत त्यांचेच मी गोमूत्र गोळा करतो दररोज सकाळी आणि त्याच्याच इथे मी फवारणी वगैरे पण करतो आणि जीवामृत पण देतो। त्याच्यामुळे माझा खर्च अगदी 0% खर्च आहे। शिवाय माझा हा जो प्लॉट आहे हा 3 महिन्यापर्यंत चालणार आहे। 3 महिन्यापर्यंत याचं संपूर्ण उत्पन्न मी घेणार। शिवाय जीवामृत जर आणखी जास्त वेळ दिला तर कदाचित 15 दिवस आणि महिनाभर सुद्धा याचा प्लॉट हा लांबू शकतो। आतापर्यंत चौधरींनी गिलक्याच्या पिकासाठी जवळपास 5,000 रुपयांचा खर्च केलाय। अंदाजे 50 क्विंटल उत्पादन त्यांना मिळण्याची अपेक्षा आहे। यापासून 30 रुपये किलोच्या दरानं त्यांना 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न हाती येण्याची अपेक्षा आहे। तर खर्च वगळता किमान 1.25 लाख रुपये हाती राहतील अशी अपेक्षा आहे। 4 क्विंटल माल विकलेला आहे। बाजारभावामध्ये मला प्रत्येक वेळेस 30 ते 35 रुपयाच्या दराने मला भाव भेटतोय। आणखी सेंद्रिय पद्धतीने जेव्हा मला माझ्या मालाची माहिती होती की सेंद्रिय पद्धतीने आहे तर लोक बरेचसे माझ्याकडे वळतात गिलके घेण्यासाठी। शिवाय जर मी रासायनिक पद्धतीने प्रक्रिया केली असती ना तर मला खूप मोठा खर्च आला असता आणि अपेक्षित जो माझा उत्पन्न आहे जवळजवळ 50 क्विंटलच्या पुढे माझा निघायला पाहिजे जीवामृतमुळे आणि तिथून माझं येणारं जे उत्पन्न आहे येत्या 3 महिन्यामध्ये जवळजवळ 1.5 लाखापर्यंत आहे सेंद्रिय पद्धतीने केल्यास। आणि शिवाय याचा जो खर्च आहे खर्च मी जास्तीत जास्त याच्या 5 ते 6,000 रुपये खर्च येणार आहे, बाकी दुसरं काहीच नाही। पण रासायनिक पद्धतीने जर केलं असताना तर रासायनिक पद्धतीने दर आठवड्याला मला 6,000 रुपये खर्च आहे आणि 3 महिन्याचा जर विचार केला तर जवळजवळ याला 30 ते 40,000 रुपये सहज खर्च आला असता आणि शिवाय मला एवढी मोठी ग्रोथ मिळाली नसती। चौधरींनी गिलक्याच्या शेतीचं रासायनिक पद्धतीने नियोजन केलं असतं तर त्यांना अंदाजे 40 ते 45,000 रुपयांचा खर्च आला असता। मात्र हा खर्च वाचवण्यात सध्या त्यांना यश आलंय। येत्या काळात छोट्या शेतकऱ्यांनी कमी खर्चाच्या किंवा नैसर्गिक पद्धतीच्या शेतीकडे वळल्यास त्यांना वाढत्या उत्पादन खर्चाला आवर घालणं शक्य होणार आहे। त्यासाठी चौधरींसारख्या शेतकऱ्यांचं काम आदर्शवतच ठरणार आहे। जितेंद्र बैसाने, साम टीव्ही, नंदुरबार।